ते मित्रांनो नमस्कार, तुमचे स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्पर्धा परीक्षा मार्गदर्शकवर। तर मित्रांनो बघा, DMERची फायनल रिस्पॉन्स शीट म्हणजे सेकंड रिस्पॉन्स शीट 21 तारखेला रिलीज करण्यात आली आणि त्यामध्ये सर्वांना आपल्या मार्क्समध्ये बदल बघायला मिळाला। सर्वांचे त्या ठिकाणी 2 मार्क 4 मार्क तर कोणाकोणाचे त्या ठिकाणी 6 मार्क्स देखील कमी झालेले आहे। खूप साऱ्या मुलांचे त्या ठिकाणी सुरुवातीला जेव्हा फर्स्ट रिस्पॉन्स शीटमध्ये जे प्रश्न त्यांना बरोबर देण्यात आले होते ते प्रश्न त्या ठिकाणी त्यांना या ठिकाणी चूक देण्यात आलेले आहे, त्यामुळे त्यांचे ते मार्क्स कमी होत आहे। तर बघा, आता तर या ठिकाणी तुम्ही ऑब्जेक्शन पण घेऊ शकत नाही आणि त्यांना काही करू पण शकत नाही। आता जे तुमचे मार्क्स राहणार आहे ते तुमचे फायनल मार्क्स राहणार आहे आणि काही दिवसानंतर बघा तुमचं नॉर्मलायझेशन होऊन तुमचे मार्क्स किती होतात हे तुम्हाला माहीत पडणार आहे आणि सर्वांचे त्या ठिकाणी नॉर्मलायझेशनचे मार्क्स ॲड होऊन तुमचा स्कोअर जो आहे तो पहिल्या मेरिट लिस्टमध्ये लवकरच आता रिलीज होणार आहे। तर बघा, हा व्हिडिओ आपण खास करून ज्यांनी लॅब टेक्निशियन्स म्हणजे प्रयोगशाळा तंत्रज्ञाचा पेपर भरला होता त्यांच्यासाठी बनवलेला आहे आणि खास करून बघा, महिला आणि पुरुषांचा कट ऑफ नेमका किती जाऊ शकतो हे माहीत करून घेण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर बघा, सर्वांनी जे आपले मार्क्स वगैरे टाकलेले आहे पोलमध्ये ते त्या ठिकाणी मिक्स झालेले आहे। महिलांचा आणि पुरुषांचा सर्वांचा स्कोअर मिक्स झालेला आहे, त्यामुळे त्यावर सोल्युशन म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला आहे आणि याबद्दल माहिती तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे। तर बघा, या ठिकाणी आपण बघूया लॅब टेक्निशियनच्या टोटल जागा किती होत्या। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या टोटल जागा 181 इतक्या जागा होत्या। याची वेतन श्रेणी तुम्ही बघू शकता S13च्या अंतर्गत येते। तर बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञाच्या आता आपण डिटेलमध्ये जागा बघूया, महिलांसाठी किती होत्या, पुरुषांसाठी किती होत्या आणि कॅटेगरी वाईज किती जागा होत्या। त्यानंतर आपण कट ऑफबद्दल बोलूया। तर बघा, या ठिकाणी 24व्या नंबरवर या ठिकाणी 24 नंबरवर तुम्हाला यायचे आहे। बघा या ठिकाणी तर यामध्ये बघा प्रयोगशाळा तंत्रज्ञाचं आपण बघूया। तर बघा, प्रयोगशाळा तंत्रज्ञ 181 जागा होत्या टोटल। तर या ठिकाणी बघा 181 टोटल जागा आहे। तर बघा, अनुसूचित जातीसाठी या ठिकाणी 27 जागा, अनुसूचित जमातीसाठी 9 जागा, विजा असाठी 3 जागा, भजबसाठी 3 जागा, भजसाठी 7, भजडसाठी या ठिकाणी भजडसाठी या ठिकाणी 3 जागा, विमाप्रोसाठी 3 जागा, इतर मागासवर्गीयच्या 38 जागा होत्या, SEBCच्या 18 जागा होत्या, आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांच्या 18 आणि या ठिकाणी अनरिझर्व जागा होत्या 52। तर बघा, सर्वसाधारण जागा तुम्ही या ठिकाणी बघू शकता, ज्यामध्ये महिला पण येऊ शकतात, पुरुष पण येऊ शकतात आणि पुरुषांसाठी देखील सर्वसाधारणमध्ये त्यांना स्थान मिळते आणि बघा, महिलांना 30% आरक्षण या ठिकाणी होते। तर महिलांसाठी जागासुद्धा या ठिकाणी भरपूर आहे। या ठिकाणी बघू शकता टोटल 53 जागा या महिलांसाठी आहे, टोटल 53 जागा या महिलांसाठी आणि 60 जागा हे या ठिकाणी सर्वसाधारण आहे आणि त्यानंतर बाकीच्या जागा समांतर आरक्षणासाठी आहे। तर या ठिकाणी महिलांचा कट ऑफ काढणे खूपच गरजेचे झाले आहे, कारण की बघा, खूप साऱ्या महिलांनी या ठिकाणी आपल्याला रिक्वेस्ट पाठवले होत्या की सर एक्झॅक्ट महिलांनी या ठिकाणी मार्क्स पोस्ट केले नाही आहे आणि आम्हाला त्यांचे मार्क्स माहीत पडत नाही आहे, त्यामुळे महिलांनी स्पेशल या ठिकाणी आपण पोल तयार केलेला आहे महिलांसाठी। त्या पोलमध्ये फक्त आणि फक्त महिलांनीच सहभाग घ्या, पुरुषांनी त्या ठिकाणी पोलमध्ये सहभाग घेऊ नका। पुरुषांसाठी आपण स्पेशल पोल सेम ग्रुपमध्ये तयार केलेला आहे, त्या ठिकाणी पुरुषांनी आपले मार्क्स त्या ठिकाणी शेअर करा। तर बघा, जेणेकरून एक्झॅक्ट महिलांचा कट ऑफ माहीत पडला पाहिजे त्या दृष्टिकोनातून आपण हा पोल कंडक्ट केलेला आहे आणि आपण जे टेलिग्रामचं चॅनल बनवलेलं आहे प्रयोगशाळा तंत्रज्ञ लॅब टेक्निशियनचं, त्याचं लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलं आहे। त्यामध्ये जाऊन तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून तो ग्रुप जॉईन करून घ्या आणि त्या पोलमध्ये सहभागी होऊन सर्वांनी आपले मार्क्स किती होत आहे फायनल रिस्पॉन्स शीटनंतर ते शेअर करा। तर त्यावरून आपल्याला अचूक अंदाज येईल की कट ऑफ नेमकी किती जाऊ शकते आणि तुमचे नॉर्मलायझेशनमध्ये देखील किती मार्क्स वाढू शकते आणि तुमचा फायनल स्कोअर किती होऊ शकतो हे देखील माहीत पडणार आहे, कारण की त्या ठिकाणी आपण आणखी एक पोल शेअर केलेला आहे की तुमचे मार्क्स किती कमी झालेले आहे। तर त्या पोलमध्ये देखील सहभागी व्हा। तर बघा, ह्या आहे या ठिकाणी जागेचे डिस्ट्रीब्युशन। तर आता आपण बघूया की आपल्या पोलमध्ये नेमके काय काय दिलेले आहे। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता हा आपण ग्रुप तयार केलेला आहे DMER लॅब टेक्निशियन, याचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे। तर बघा, फक्त महिलांसाठी आपण या ठिकाणी पोल तयार केलेला आहे
फायनल ॲन्सर की आल्यानंतर तुमचे मार्क्स किती होत आहे हे तुम्हाला या ठिकाणी सांगायचे आहे. तर या ठिकाणी बघा तुमच्यासाठी ऑप्शन दिलेले आहे 90 ते 110, 112 ते 120, 122 ते 130, 132 ते 140, 142 ते 150, 152 ते 160, 162 ते 170, 172 ते 180 आणि ज्यांना पण या ठिकाणी अबोव 180 मार्क आहे, 180च्या मार्क्स 180च्या वर मार्क आहे त्यांचे या ठिकाणी फिक्स सिलेक्शन होणार आहे, हे लिहून घ्या. त्यानंतर बघा या ठिकाणी सेकंड पोल तुमच्यासाठी तयार केलेले आहे. पहिल्या ॲन्सर कीपेक्षा सेकंड ॲन्सर कीमध्ये किती मार्क्स तुमचे कमी झालेले आहे. तर 2 ते 4, 6 ते 8, 8 ते 10 किती मार्क्स तुमचे कमी झाले हे या ठिकाणी तुम्ही डिस्कस देखील करू शकता. तर आपला हा जो ग्रुप आहे तो या ठिकाणी पब्लिक ग्रुप आहे. तुम्ही या ठिकाणी कोणताही प्रॉब्लेम तुमचा डिस्कस करू शकता. सर्व मेंबर्स या ठिकाणी तुमच्या प्रॉब्लेमचंही उत्तर देऊ शकते आणि सर्व मिळून तुम्ही या ठिकाणी डिस्कशन करू शकाल या ठिकाणी. त्यामुळे हा पब्लिक ग्रुप आपण तयार केलेला आहे. प्रायव्हेट ग्रुप हा नाही आहे, हे पब्लिक ग्रुप आहे. कोणी पण या ठिकाणी तुम्ही तुमचा प्रॉब्लेम डिस्कस करा. त्या ठिकाणी बघा पुरुषांसाठी देखील आपण स्पेशल पोल सेम पोल तयार केलेला आहे. पुरुषांनी देखील या पोलमध्ये सहभागी व्हायचे आहे. सेम पोल पुरुषांसाठी. तर महिला आणि पुरुषांनी या वेगवेगळ्या पोलमध्ये सहभागी व्हा. एकाच पोलमध्ये त्यांनी या ठिकाणी खिचडी करू नका. आणि त्यानंतर बघा कॅटेगरी वाईज देखील आपण पोल तयार केलेले आहे, जेणेकरून आपल्याला कॅटेगरी वाईज कट ऑफ किती जाऊ शकतो याचा अंदाजा होऊ शकते. बघा OBCसाठी स्पेशल पोल तयार केला, SCसाठी स्पेशल, त्यानंतर बघा अनरिझर्वसाठी स्पेशल आणि आणखीन बाकीच्या ज्या कॅटेगरी आहे त्यांच्यासाठी देखील आपण या ठिकाणी पोल तयार करूया थोड्याच वेळामध्ये. तर बघा एक कॉमेंट देखील आली आहे या ठिकाणी. लॅब टेक्निशियन गणेश भांबेवार यांनी बघा लॅब टेक्निशियनमध्ये यांना 122 मार्क मिळालेले आहे आणि लॅब असिस्टंटमध्ये देखील 122 मार्क मिळालेले आहे OBC कॅटेगरीमध्ये. तर सर्वांनी याच प्रकारे तुमचे कॅटेगरी तुमचा स्कोअर काय आहे ते या ठिकाणी यांच्यासारखे तुम्हाला टाईप करायचे आहे. सोबत तुम्हाला पोलमध्ये देखील सहभागी व्हायचं आहे. तर बघा अजूनपर्यंत आपण या ठिकाणी त्या अंदाजापर्यंत पोचलो नाही की अंदाजित कट ऑफ किती जाऊ शकते. जेव्हा आपला हा पोल सक्सेसफुल होईल आणि या ग्रुपमध्ये मॅक्झिमम 1000च्या जवळपास मेंबर जॉईन होतील आणि पोलमध्ये जास्तीत जास्त मुलं सहभागी होतील, तेव्हा कुठे आपण अंदाजित कट ऑफच्या 90% जवळ पोहोचू शकतो. त्यामुळे मॅक्झिमम लोकांपर्यंत हा ग्रुप शेअर करा ज्यांनी लॅब टेक्निशियनचा पेपर दिलेला आहे. आणि बघा संध्याकाळपर्यंत जर तुमचे 1000 मेंबर झाले तर किंवा उद्यापर्यंत जर तुम्हाला या ठिकाणी अंदाजित कट ऑफचा व्हिडिओ यावर मिळून जाईल. तर बघा या ग्रुपचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर्वांनी त्या ठिकाणी जा आणि ग्रुप जॉईन करून घ्या. तर बघा या ठिकाणी आता तुमची प्रोसेस काय राहणार आहे फायनल ॲन्सर की नंतर. तर फायनल ॲन्सर की नंतर तुम्हाला आता बघायला मिळणार आहे याची मेरिट लिस्ट. तर मेरिट लिस्टमध्ये जे कोणी कॅन्डिडेट्स क्वालिफाय झालेले आहे परीक्षेसाठी त्या सर्वांचे नाव त्या ठिकाणी असणार आहे आणि सोबत त्यांना मार्क्स किती होत आहे टोटल नॉर्मलायझेशनचे मार्क्स ॲड करून ते देखील या ठिकाणी नॉर्मलायझेशनचे मार्क्स ॲड करून किती मार्क्स होत आहे ते देखील या ठिकाणी असणार आहे. त्यामुळे सर्वांना आपला स्कोअर या ठिकाणी माहीत पडणार आहे. नंतर बघा त्याच्यानंतर लागणार आहे फायनल मेरिट लिस्ट. डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी कोण पात्र झालेले आहे. जितक्या जागा होत्या तितक्या जागेंच्या या ठिकाणी 5 पट किंवा 10 पट त्यांच्या मर्जीनुसार ते बोलावू शकतात आणि त्यानुसार लिस्ट लागणार आहे कोण क्वालिफाय झालेले आहे. त्यामुळे तुम्हाला सर्वांना डॉक्युमेंट्स जे आहे ते लवकरात लवकर रेडी ठेवायची आहे. ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही झालेलं आहे त्यांनी लवकरात लवकर रजिस्ट्रेशन काढण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या ठिकाणी तुमचं रजिस्ट्रेशनचं ऑफिस आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही लवकरात लवकर ते मिळवण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला DVमध्ये काहीही प्रॉब्लेम यायला नको आणि त्या ठिकाणी स्मूथली तुमची डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनची प्रोसेस जी आहे ती पार पडली पाहिजे. कारण की बघा जर तुम्ही फॉर्म भरायच्या वेळेस त्या ठिकाणी रिसिप्टवर फॉर्म भरलेला असेल किंवा तुमच्याकडे त्यावेळेस रजिस्ट्रेशनचे सर्टिफिकेट नसेल, परंतु बघा DVच्या वेळेस तुमच्याजवळ रजिस्ट्रेशनची ओरिजिनल सर्टिफिकेट लागते, नाहीतर तुम्हाला त्या ठिकाणी डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनच्या प्रोसेसमधून बाद करण्यात येऊ शकते. त्यामुळे या ठिकाणी तुम्ही ओरिजिनल सर्टिफिकेट मिळवण्याचा प्रयत्न करा जर तुमचं या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस असेल तर. तर बघा अंदाजित कट ऑफ जर अंदाजानुसार जर सांगतो म्हटलं तर तुमची अंदाजित कट ऑफ या ठिकाणी लॅब टेक्निशियनची सर्व कॅटेगरी मिळून सांगतो. या ठिकाणी कॅटेगरी वाईज कट ऑफ तुम्हाला नेक्स्ट काही दिवसामध्ये 1 ते 2 दिवसामध्ये मिळणार आहे. तर बघा जर तुमचा स्कोअर या ठिकाणी
तुमचा स्कोअर या ठिकाणी बघा सर्व कॅटेगरीसाठी आणि सर्व याच्यासाठी बघा 130 ते 160 130 ते 160 या रेंजमध्ये येत असेल तर तुम्ही सेफ आहात असे म्हणू शकता. असं नाही की यापेक्षा कमी मार्क्स आहे तर तुमचं सिलेक्शन होणार नाही, ते देखील तुमचं होऊ शकते. नॉर्मलायझेशन देखील होणार आहे, सर्व काही होणार आहे. एक्झॅक्ट प्रेडिक्शन आपण करणार आहोत. तर त्याला सर्वांनी हा ग्रुप जॉईन करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला देखील लाईक करा, चॅनलला देखील सबस्क्राईब करा. आणि बघा समोर आणखी भरपूर काही परीक्षा वगैरे येणार आहे. या ठिकाणी DHS आरोग्य विभागच्या देखील जागा निघणार आहे, फार्मसिस्टच्या स्टाफ नर्सच्या जागा निघणार आहे. आरोग्य विभागामध्ये खूप साऱ्या जागा निघणार आहे, जवळपास 5000 जागांची भरती निघणार आहे. तर त्यासाठी जर तुम्हाला काही PDF वगैरे कोर्स वगैरे घ्यायचा असेल तर तो देखील तुम्ही घेऊ शकता. त्यासाठी तुम्हाला एक बघा मोबाईल नंबर देतो 9284307184. हा आपला या ठिकाणी मोबाईल नंबर आहे. यावर मेसेज करायचा आहे की तुम्हाला PDF कोर्स हवा आहे. फक्त 200 रुपयामध्ये तुम्हाला PDF कोर्स मिळणार आहे. प्रत्येक सरळ सेवा भरती, ग्रुप सी भरती, ग्रुप सी भरती, रेल्वे भरती, तलाठी भरती सर्वांसाठी तुम्हाला PDF कोर्स मिळणार आहे. तर त्याला सर्वांनी ज्यांना PDF कोर्स आहे त्यांनी मेसेज करा. नक्कीच तुमचं सिलेक्शन होण्यासाठी मदत होणार आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.